तर पुण्यामध्ये अवैध दारू साठा आणि या साठ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी विषारी दारू प्राशन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिकेने कारवाईला सुरुवात केली आणि या प्रकरणी मनपाकडून अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर हातोडा चालवण्यात आलेला आहे। आरोपी कर्नल सिंग बिरखा याचा दारू अड्डा हा उद्ध्वस्त केला गेला आहे। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये विषारी दारू पिऊन 10हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ज्या ठिकाणाहून ही दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी नोटीस लावण्यात आली होती आणि आज जी आहे त्या नोटीसची तारीख जी आहे ती संपणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आलेला आहे। ह्या ज्या आहे ज्या ठिकाणी ही वास्तू आहे, ज्या ठिकाणी हे घर आहे त्या ठिकाणी पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतः आतमध्ये जाऊन जे आहे ते पाडकाम करावं लागणार आहे। कारण की हे ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी अतिशय कंजेस्टेड जागा असल्यामुळे या ठिकाणी JCB असेल किंवा इतर यंत्रणा जे आहेत इथं पोहोचू शकत नाही। त्यामुळं कर्मचाऱ्यांना स्वतःच जे आहे हे पाडकाम करावं लागणार आहे। परंतु आता सध्या जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच जे आहे या अनधिकृत बांधकामावर कारवाई जी आहे ती होणार आहे। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।